सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बाजारभावाविषयक महत्त्वाच्या 2 बातम्या बघणार आहात. तूर 6,000 ते 9,300 रुपये. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी दिनांक 1 लाल तुरीला किमान 6,000 ते कमाल 9,300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. लाल तुरीला सोलापुरात किमान 7,200 ते कमाल 8,325 आणि सर्वसाधारण 7,900 रुपये. जालन्यात किमान 6,500 ते कमाल 8,357 तर सर्वसाधारण 8,250 रुपये. अमरावतीत किमान 6,000 ते कमाल 9,000 तर सर्वसाधारण 7,500 रुपये. लासलगाव नाशिकमध्ये किमान 7,071 ते कमाल 8,101 तर सर्वसाधारण 8,001 रुपये. जळगावमध्ये किमान 7,500 ते कमाल 7,700 आणि सर्वसाधारण 7,500 रुपये. वाशिममध्ये किमान 6,700 ते कमाल 8,100 तर सर्वसाधारण 7,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर आजची दुसरी बातमी. कापूस दर स्थिरावले 7,000 रुपयांवर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून तेलाचे भाव नियंत्रणात ठेवले जात आहेत. त्याचाच परिणाम कापसाच्या दरावर झाला असून कापसाचे दर दबावात आले आहेत. परिणामी 2021-22 या वर्षात कापसाला 10,000 रुपयांपर्यंत दर मिळाला असताना यंदाच्या हंगामात मात्र 7,000 रुपयांवर दर स्थिरावले आहेत. यापुढील काळात दरात तेजीची फारशी अपेक्षा नसल्याचे या कापूस विपणन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. देशात सुमारे 1.5 लाख हेक्टर तर राज्यात सुमारे 45 लाख आणि विदर्भात 18 लाख हेक्टरवर कापसाची लागवड आहे. कापसाला 7,020 रुपयांचा हमीभाव असताना खुल्या बाजारात कापसाचे व्यवहार 6800 ते 7,000 रुपयांनी होत आहेत. सीसीआयकडून अत्यल्प केंद्राचा पर्याय उपलब्ध करून दिला असून पणन महासंघाचे केंद्रही अद्याप सुरू झालेले नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उताराचा फटका आणि खाद्यतेलाचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या उपायांचा परिणाम कापूस दरावर झाला आहे. कापूस विपणन विषयाचे अभ्यासक गोविंद वैराळे यांच्या माहितीनुसार 2021-22 मध्ये कापसाचे दर 10,000च्या पुढे होते. त्यावेळी सरकी 4,000 रुपये क्विंटल होती. आता सरकीचा दर 2,700 ते 2,800 रुपयापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कापूस दर दबावात आहेत. त्यांच्या जोडीला वस्त्रोद्योग क्षेत्रात कृत्रिम धाग्याचा वापरही वाढीस लागला आहे. त्याचाही फटका बसत कापसात दरवाढीच्या घोडदौडीला लगाम लागला आहे, असेही वैराळे यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाच्या दरातील चढ उतार, केंद्र सरकारकडून तेल दरात नियंत्रणासाठीच्या उपाययोजना तसेच सरकी दरातील घसरण याचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. त्यामुळे सध्या कापूस दबावात असल्याचे चित्र आहे. सध्याचा बाजार यापुढील काळात स्थिर राहील अशी एकंदरीत स्थिती आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.